श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहू काळाविषयी माहिती आणली। बऱ्याच वेळा काय होतं, आपण महत्त्वाचे काम करायला जातो परंतु आपण वेळच बघत नाही। आपण कॅलेंडर मध्ये वेळ बघितली पाहिजे। काही शुभ कामाला जाताना आपलं जर आपण राहू काळात गेलो तर आपलं ते काम होत नाही। आता उदाहरणार्थ कोणाकडे तुमचे पैसे बाकी असेल, तुम्ही पैसे घ्यायला जाल त्याच्याकडे, पण राहू काळात घरातून निघाले तर ते तुम्हाला मिळणार नाही। किंवा तुम्ही एखादं मुला मुलींसाठी स्थळ बघायला जाणार तर त्या राहू काळात गेलं तर ते होणार नाही, ते जमणार नाही। किंवा तुम्ही राहू काळामध्ये कोणाशी बोलणी केली तर ते पण होणार नाही। म्हणून ह्या राहू काळात अशी शुभ कामं टाळायचे। परंतु राहू काळात एक विशेष काम आपण करू शकतो, तर राहू ते खूप महत्वाचं आणि खूप म्हणजे पॉवरफुल सेवा, काम म्हणण्यापेक्षा का पॉवरफुल सेवा। पण ते राहू काळात जी सेवा करतो आपण, तर ती सेवा केल्याने आपलं कुठलंच काम बाकी राहत नाही। आता ती सेवा म्हणजे आहे दुर्गा सप्तशती। जो आपण दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ माहिती आपल्याला, दुर्गा सप्तशती आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ, तर हा ग्रंथाचा आपण ह्या दुर्गा सप्तशती ग्रंथाचा आपण रोज राहू काळात वाचन करायचं। समजा एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या समस्येसाठी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ दिलेला असेल। बऱ्याच वेळा आपण कोणी पण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाची सेवा देतो। 14, 28, 108 अशी सेवा दिलेली असते। आपण ही सेवा करताना आपण जर दुर्गा सप्तशती पाठ हे जे राहू काळात वाचलं ना, तर तुमचं ज्या कामासाठी दिलेलं ते काम तुमचे 101% नाही ते 1000% ते होणार। आता तुम्हाला सांगते, राहू काळ कधी असतो? रोज 1.5 तास राहू काळ असतो। म्हणजे 7 दिवस आपले, आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 7 दिवस आहे। 7 दिवसात आपल्याला रोज राहू काळ असतो, पण रोज वेगळ्या वेगळ्या वेळेला असतो। आता मी आजच्या व्हिडिओमध्ये राहू काळ कधी असतो, रोजचा कधी असतो ते सांगते, तुम्ही लिहून घ्या। तसं स्क्रीनवर पण तुम्हाला फोटो दाखवते, परंतु तरी तुम्ही तो लिहून घ्या। म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे असं केंद्राचे कॅलेंडर असेल तर त्याच्यात असतंच, केंद्राचं आपलं हे जे कॅलेंडर आहे आता असतं। परंतु जर आपल्याकडे केंद्राचं कॅलेंडर नसेल तर आपण हा राहू काळ जो आहे हा आपण लिहून घ्या एका वहीमध्ये, आणि आपण रोज त्या वेळेला दुर्गा सप्तशती पाठ करा। कुठली पण असेल, तुमचे मुलं ऐकत नसेल किंवा मुला मुलींचे लग्न होत नसेल किंवा कुठलं पण समस्या असेल ना, आर्थिक अडचण असेल किंवा आपल्याला कोणाकडनं काही करून घ्यायचं असेल, काम करून घ्यायचं असेल, तर ह्या कुठल्या गोष्टीसाठी जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ देतात ना, किंवा प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी असते किंवा तुम्हाला असलेली प्रेग्नन्सी चांगली राहावी त्यासाठी असते। अशी दुर्गा सप्तशती आपली कुलदेवीची सेवा आहे। कुलदेवीची सेवा तर आपण प्रत्येक कामासाठी करतो। तसं बघितलं तर सगळेच आपण छोटे मोठे काम आपण असतं, म्हणजे काय छोटे मोठे म्हणण्यापेक्षा सगळेच काम आपले कुलदेवी करते। कुलदेवी म्हणजे आपली आई असते। फक्त मोठं संकट जे असतं ना ते आपले वडील करतात, ते असतं आपले खंडोबा। म्हणून आपल्याला कुलदेवी कुलदेवाची दोघांची सेवा करायची असते, कारण की कुलदेवी ही आपली आई असते, कुलदैवत आपले वडील असतात। आणि आपल्याला बघा, तुम्हाला हे अनुभव सांगते की जेव्हा आपल्याला ठेस लागते किंवा छोटं काहीतरी लागतं आपण लगेच आई ग म्हणतो, पण जर आपल्याला मोठं जर काही लागलं, जोरात काहीतरी दणका लागला ना, की आपण बाप रे असा आवाज काढतो। याचा अर्थ मोठं संकटाला आपण वडिलांनाच आवाज देतो, तेव्हा आपल्या तोंडातून कधीच आई ग निघत नाही। तसंच असतं, म्हणून आपल्याला कुलदेवी कुलदेवाची सेवा याच्यासाठी करायची असते। परंतु आपल्याला कुठल्याही समस्यासाठी जेव्हा दुर्गा सप्तशती पाठाची सेवा देतो ना, तर ते पाठ आपण जर राहू काळात केले तर आपले 101% काम होतं। आता रोजचा राहू काळ कोणता आहे ते सांगते। बघा, रविवारी असतो संध्याकाळी 4:30 ते 6। रविवारच्या दिवशी संध्याकाळी 4:30 ते 6 राहू काळ असतो। ह्या 4:30 ते 6 या दरम्यान आपण कुठल्याही रविवारी शुभ काम करायचं नाही। परंतु आपण ह्या वेळेला दुर्गा सप्तशती पाठ वाचायचा। दुर्गा सप्तशती पाठ त्या कामासाठी वाचायचा। त्यानंतर सोमवारी सकाळी असते 7:30 ते 9 राहू काळ असतो। त्यानंतर मंगळवारी दुपारी 3 ते 4:30 असतं। त्यानंतर बुधवारी दुपारी 12 ते 1:30 असतं। त्यानंतर गुरुवारी दुपारी 1:30 ते 3 असतंय। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 12 असतात, आणि शनिवारी सकाळचे 9 ते 10:30 आहे। असा आपलं रोजचा 1.5 तास राहू काळ आहे। आणि ह्या 1.5 तासाच्या राहू काळामध्ये आपण
दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करायचे. समजा काही आपल्याला संपुट लावून वगैरे जरी दिले असेल तरी आपण त्या वेळामध्ये ते पाठ करा. म्हणजे 1.5 तासात आपला दुर्गा सप्तशती पाठ कितीही स्लो असलं तरी होतोच आणि काही संपुट पल्लव लावून जरी सांगितला तरी होतं. म्हणून ह्या ही जी सेवा आपण जर राहू काळात केली तर खूप खूप पॉवरफुल सेवा आहे. याच्या म्हणजे खूप पॉवरफुल सेवा आणि इतकं म्हणजे आम्ही हे विश्वासाने सांगतो की कुठलंच काम जर राहू काळात आपण दुर्गा सप्तशती पाठ केलं तर कुठल्याही प्रश्नासाठी कुठल्याही समस्येसाठी तर ते काम आपलं होणारच. आणि असं नाही की म्हणजे असं सांगत नाही, हे अनुभवाचं सांगते, अनुभवाने सांगतो आम्ही की खूप जणांचे अनुभव आहे की राहू काळात ह्या सेवेसाठी केलं ते काम झालं. 14-28 हे पाठ जे आपण करतो बऱ्याच वेळा काय होतं 14-28 पाठात होतं. आता बघा लग्नाचा विषय झाला की आम्ही देत असतो, लग्नासाठी आम्ही सेवा देत असतो की 14 पाठ करा किंवा 28 पाठ करा दुर्गा सप्तशतीचे आणि ते 14-28 पाठातच होऊन जात असतं, लग्न जमतच असतं. बाकीचे त्याला संपुट वगैरे हे पण त्याला आहे सेवा पण ते होत असतं. पण तेच जर आपण राहू काळात केले तर अतिशय लवकर होऊन जाईल. म्हणून आपण जर आपल्याला कुठल्याही कामासाठी दुर्गा सप्तशती पाठ करायची वेळ आली तर आपण ती राहू काळात करा. म्हणजे तुमचे काम जे असेल ते लवकर होतील आणि लवकर होऊन पूर्ण काम होतील. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.